जाणून बुजून माजी आमदार वैभव नाईक यांना सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून ACBच्या माध्यमातून त्रास देण्याचं षड्यंत्र रचलं जाते आणि मागच्या 2 वर्षापासून ज्या एका मुद्द्याची चौकशी चालू आहे, अद्यापही ती चौकशी पूर्णपणे संपलेली असतानासुद्धा पुनश्च एकदा नवीन नोटिसा पाठवायच्या अशा पद्धतीचं हे जे काय घाणेरडं षड्यंत्र सध्याच्या सत्ताधाऱ्या पक्षांकडे सुरू आहे, माध्यमातून सुरू आहे, त्याला माननीय वैभव नाईक बळी पडणार नाही त्याची आम्हाला खात्री आहे. पुरून उरतील आणि वैभव नाईकांच्या पाठीशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पूर्ण ताकदीनिशी उभा राहील आणि त्यांच्या बाजू घेऊन वेळ पडल्यास कोर्टामध्ये सुद्धा त्यांची बाजू मांडतील. साहेब, बाळमानेंच्या एकूणच उमेदवार माघारी घेण्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेलं आहे. याच्यावर वैभव नाईक म्हणतात की खरं तर विनायक राऊत होते, भास्कर जाधव होते, जे नेते होते यांनी एकत्रित बसून हा निर्णय घेतला पाहिजे होता. 50 जिल्हा परिषद सदस्य होते, त्यांनी एकत्रित बसून निर्णय घेतला होता. मग परस्पर उमेदवारी डिक्लेअर करण्यात आले, त्याच्यामुळे अशा पद्धतीचा प्रकार घडला असं त्यांचं म्हणणं आहे. आता काही प्रमाणात तथ्य आहेच ते, आणि संपूर्ण ह्या मतदारसंघातील सर्वच जिल्हा प्रमुख आणि मान्यवर नेत्यांची बैठक आम्ही एक साधारण 26 जूनला 26 मेला बोलवली होती. पण तत्पूर्वीच बाळमाने यांनी माननीय पक्षप्रमुखांच्या मागे लागून आपली उमेदवारी जाहीर करा, मुहूर्त आहे, मला माझ्या गुरुजींनी सांगितलेलं आहे ह्या मुहूर्ताला जाहीर केलं तर बरं होईल, अशा पद्धतीचं मागे लागून त्यांनी ती उमेदवारी जाहीर करून घेतली. नाही तर आम्ही पदाधिकाऱ्यांची बैठक 26ला आम्ही आयोजित केलीच होती. याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा वैभव नाईक यांनी घरचाहेर दिला पक्षाला. ते म्हणतात की 20 वर्ष मी पक्षात आहे, मला म्हणजे कुठेतरी जर बघितलं उपनेता बाळमानेंना करण्यात आलं, खरं तर निष्ठावंतांचा सुद्धा विचार करण्यात यावा असं पद्धतीत त्यांचं वक्तव्य आहे. निष्ठावंतांची तर कदर केलीच पाहिजे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेहमीच निष्ठावंतांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलेले आहेत आणि म्हणूनच आज पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रमुखपद जिल्हा प्रमुखपद हे माननीय वैभव नाईकांकडे सुपूर्द केलेलं आहे. साहेब, नाले सफाईवरून दावे केले जात आहेत मुंबईच्या, मात्र अनेक ठिकाणी आपण बघितलं तर पावसाळा सुरू होण्याआधीच काही प्रमाणात नाले ज्या रस्ते आहेत ते तुंबलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय सांगाल या संदर्भात? कारण यापूर्वी सुद्धा शिवसेनेवर अशा प्रकारचे आरोप केले जात होते, मात्र आता भाजपचं सरकार आहे, मात्र नाले तशाच तुंबल्याचे प्रकार घडतात. खरं म्हणजे मुंबईतले नाले सफाई यावर्षी जी झालेली आहे ती पाहिली तर अत्यंत दयनीय अवस्था मुंबईची होणार हे दिसून येते. मागच्या अनेक वर्षापासून नालेसफाई करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न शिवसेना जे सत्तेत होती तो पक्ष आम्ही करत होतो, परंतु यावर्षी या ठेकेदारांचं उखळ पांढरं करण्यासाठी त्यांचं पोट भरण्यासाठी केवळ हजारो कोटी रुपयाचं टेंडर दिलं गेलं आहे. काही अंशी म्हटलं जातं आहे की ते अदानीने सुद्धा ते टेंडर घेतलेलं आहे आणि थातुरमातूर नालेसफाई करून मुंबईकरांना यावेळेला पुराचा सामना करावा लागण्याची दयनीय अवस्था ह्या भाजपाच्या सत्तेमुळे येणार आहे. शक्तीपीठ महामार्गावरून पुन्हा एकदा बघितलं तर वातावरण तापलेलं पाहायला मिळतं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ड्रोन सर्वेला शेतकऱ्यांनी विरोध केला आणि शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. रक्ताचे पाठ व्हायला तरी शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. आमची तीच भूमिका आहे. कोणत्या परिस्थितीमध्ये आधी कोकणातला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण करा, मग शक्तिपीठाकडे जा. केवळ आणि केवळ धनदांडग्यांसाठी सुपीक बागायती सुपीक जमिनी हडप करायच्या आणि धनदांडग्यांसाठी तो शक्तिपीठ महामार्ग तयार करायचा, ह्या धोरणाला आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सुद्धा तेवढाच विरोध आहे. जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये विरोध झालेला आहे तसं कोकणामध्ये सुद्धा तेवढाच जबरदस्त विरोध होईल. मुंबई गोवा महामार्गासंदर्भातच नितीन गडकरी सिंधुदुर्गात आले होते. यावेळी त्यांनी सिंधुदुर्गवासियांची माफीसुद्धा मागितली होती महामार्ग रखडल्या या संदर्भात, आणि त्यांनी नवी डेडलाईन दिली होती. पावसाळ्यापूर्वी मुंबई गोवा मार्ग पूर्ण होईल असं त्यांनी आश्वासन दिलं होतं. मात्र आज बघितलं तर मुंबई गोवा महामार्ग अपूर्ण अवस्थेत आहे. काय सांगाल? मला माननीय गडकरी साहेबांच्या कर्तृत्वावर बिलकुल शंका नाही, मला आदर आहे त्यांचा. परंतु अशा पद्धतीने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या बाबत त्यांनी अनेक वेळा वायदे बाजार केले, अनेक वेळा कोकणवासियांची माफी मागितली. अख्ख्या देशातले रस्ते होतात आणि तुमचा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग मात्र पूर्ण होऊ शकला नाही. हे गडकरी साहेबांचं आणि भारतीय जनता पक्षाने गद्दार गटाच्या सरकारचं अपयश आहे. कोकणवासियांच्या जीवाशी खेळण्याचं पाप हे सध्याचं सरकार करते. तर निलेश राणेंनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. आपण कसं पाहते? खरंच अवैध धंदे जिल्ह्यात 100% आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवैध धंदे, तस्करी, ड्रग्ज माफिया यांचा अड्डा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा झालेला आहे आणि हे संपूर्णपणे पोलिसांच्या आशीर्वादानेच होतं आहे.
आणि गोव्यातून येणारा फार मोठ्या प्रमाणात गोव्यातून येणारा हा जो ड्रग्ज सिंधुदुर्गमध्ये येतो आणि सिंधुदुर्गमधून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जातो अशा पद्धतीच्या माहिती आहे. परंतु सिंधुदुर्गचे पोलीस हे थांबवण्यासाठी पूर्णपणे अपयशी ठरलेत की त्यांचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे. हा सुद्धा संशोधनाचा विषय आहेच. पालकमंत्री नितेश राणे यांनी ड्रग्ज किंवा मटका जुगारावरती कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. स्वतः त्यांनी एका मटका अड्ड्यावरती धाड घातली होती. पालकमंत्री स्वतः नितेश राणे आहेत आणि त्यांचे बंधू आता पोलीस अधीक्षकांवरच आरोप करतात की ते हप्ते घेतात म्हणून. तर या संदर्भात तुम्ही कसं बघताय? नाही, पालकमंत्र्यांची केवळ आणि केवळ बकवासगिरी असते. पालकमंत्री नितेश राणे यांना खूप मोठं आम्ही हिंदू समाजाचा मसिहा झाल्याचं खूप मोठं बडेजाव मारतात. सिंधुदुर्गाच्या विकासाचा बडेजाव मारतात. की गाजावाजा करून सुरू केलेली रोरो सर्व्हिस विजयदुर्गमध्येच फसली. आत्तासुद्धा चिपी विमानतळ ते नवी मुंबई विमान F91 ह्या एअरलाईनच्या माध्यमातून सुरू करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु इथे खासदार आहेत, तुम्ही मंत्री आहात, मुख्यमंत्री आहात, पण केंद्र सरकारच्या सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंटशी सातत्याने संपर्क करून तुम्ही सरकारी विमानसेवा सिंधुदुर्ग ते मुंबई काच सुरू करू शकला नाहीत, याचं उत्तर आधी द्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.